तर आपण जर सध्याचा बाजारभाव पाहिला तर हमी भावापेक्षा कमी आहे। सध्या बाजारामध्ये 6500 पासून बाजार सुरू होतोय, म्हणजे सरासरी दर आहे। हा सरासरी दर म्हणजे ज्या दरावर जास्तीत जास्त माल विकला जातो तो दर सध्या 6500 रुपयांपासून चालू होतोय आणि 7300 रुपयांपर्यंत आपल्याला भाव पातळी दिसून येते। दुसरीकडे सरकारने यंदा हमी भाव जाहीर केलेला आहे 7550 रुपये, म्हणजेच हमी भावापेक्षा आपण जर बघितलं तर जास्तीत जास्त 1000 आणि कमीत कमी 300 ते 500 रुपये सध्या बाजारामध्ये रेट कमी आहे। आता आवक अजून वाढायची आहे, अनेक बाजारांमध्ये नवीन माल दाखल होतोय, परंतु आवकेचा दबाव नाही आहे। पुढच्या काही आठवड्यांमध्ये आवक वाढेल, त्यामुळे दर पातळी यापेक्षा जास्तच घसरेल याची शक्यता खूपच कमी आहे। परंतु ही भाव पातळी हमी भावापेक्षा कमी राहील याची दाट शक्यता आहे, कारण आवकेचा दबाव वाढल्यानंतर नव्या मालामध्ये ओलावा असतो, जास्त प्रमाणात माल येत असतो। बहुतांश शेतकरी बाजारामध्ये थांबू शकत नाही, लगेच माल आणत असतात, याचा दबाव मार्केटवर असेल, त्यामुळे हमी भावापेक्षा लगेचच मार्केट पुढे जाईल याची शक्यता कमीच आहे, म्हणजे जेव्हा आवकेचा दबाव असेल त्या परिस्थितीमध्ये। तर या परिस्थितीत जर शेतकऱ्यांनी हमी भावानं तूर विक्रीचं नियोजन केलं तर या शेतकऱ्यांना हमी भाव मिळू शकतो। त्यामुळे जर आपण असं नियोजन करत असाल की तूर काढणीनंतर लगेचच विकायची, तर त्या कमीत कमी तुरीमधला ओलावा कमी होईल, म्हणजेच हमी भावाची जी काही अट आहे तिथपर्यंत ओलावा कमी होईल अशी वाळवण करून थोडेसे तूर साफ करून आपण हमी भावानं सरकारला तूर देऊ शकतो।